द्या, पण भाव जर असला तर देव आकळल्या जातोय. भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळे आवळे तैसा हरी. भावानी देवाला आकळल्या जातंय. लक्षात असू द्या, आपण जन्माल्यापासून तर मरेपर्यंत सारखं 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 सुख शोधतोय. सुखाच्या शोधामध्ये आपले प्रमाण भरपूर झालेत आणि सुख नाही कोठे या संसारात दुःख बांधवडी आहे सगळे सगळे प्रमाण पाटे सगळे. पण लक्षात असू द्या, सुख जर पाहिजे असन, सुख कशाने प्राप्त करता येते लक्षात असू द्या. जन्माल्यापासून तर धावपळ आपली मरेपर्यंत चालूच आहे. पण मेल्यानंतर जन्माल्यापासून तर मरेपर्यंत ज्या जीवाने जे कर्म केलंय ते कर्म ते ठरवित असते. हे बघा, आपण मेल्यानंतर 1 वर्षानंतर आपली यमदरबारात हजेरी होत असते. पंडूराजा, धर्मराजाचे वडील, धर्मराजाचे पिताश्री, पांडवांचे पिताश्री काय पंडूराजा यमदरबारामध्ये हजर झाले. यमदरबारामध्ये हजेरी झाली. हजेरी झाल्यानंतर यमदरबारामध्ये पंडूराजाला विचारलं गेलं, पंडूराजा, पंडूराजाचा हिसाब काढला. लक्षात असू द्या, यमदरबारामध्ये आहे ना असं एकदम असं दोरीत काम चालते. आपल्या संसारामध्ये काय नाही. संसारामध्ये ईदभर इकडं का हातभर तिकडं धकून जाईन. पण लक्षात असू द्या, यमदरबारामध्ये पुण्याने हिशोब चालतोय आणि आपल्या व्यावहारिक संसारामध्ये पैशाने हिशोब चालतोय. या मनी येस मनी, नो मनी पुशे ना कोणी. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कोणी विचारित नाही आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याला आपल्या व्यवहारामध्ये संसारिकाला विचारल्या जाते. पण तिथं तसं नाही. तिथं काय पुण्य लागतंय आणि ते पुण्य पंडूराजाचं पाहिलं. मग ज्याचं जसं पुण्य त्याला तशा गाड्या. जर जास्त पुण्य असेल त्याला स्वर्गाची गाडी, कमी पुण्य असेल, पुण्य नसल त्याला कुठतरी खाली नरकाच्या गाडीमध्ये. ज्याचं पाप पुण्य सामान्य त्याला पुन्हा कर्मभूमी आणि ज्याचं अंतकाळीला देवाचं नामस्मरण अफांड पुण्य त्याला डायरेक्ट वैकुंठाची गाडी. मग पंडूराजाला स्वर्गाच्या गाडीत बसवण्यात आलं. स्वर्गाची गाडी मिळाली. स्वर्गाच्या गाडीवर आल्यानंतर स्वर्गाच्या गेटपर्यंत आले पंडूराजा आणि तिथपर्यंत आले आणि पुण्य संपलं. परत बोल नका, इकडे लक्ष दे. टाईट बस, सावधान, हालायचं. पंडूराजाला स्वर्गाच्या गेटवर उतरलं. लक्षात असू द्या, आपण केंद्रीहून मंठ्याला चाललो. बरबडा पाटीपर्यंत जर तिकीट असेल तर कंडक्टर आपल्याला मंठ्यात नेतो का बरबडा पाटी उतरतोय? बरबडा पाटीवर. मंठ्यात जायचं असेल तर आपल्याला मंठ्याच तिकीट. पंडूराजाचं तिकीट स्वर्गाच्या गेटपर्यंत होतं. उतरून दिलं स्वर्गाच्या गेटवर. तिन्ही लोकात भ्रमण करणारे नारद महाराज त्या ठिकाणाहून जात होते. त्यांचं लक्ष गेलं पंडूराजाकडं. स्वर्गाच्या कडीनं काय पंडूराजा राजा आणि चक्रा मारतोय. नारद महाराज आले. नारायण नारायण नारायण. राजा काय झालं? स्वर्गाच्या गेटवर. महर्षी, बरं झाला तुम्ही आलात. काय पुण्य संपलंय. माझ्या मुलाला सांगा की माझ्यासाठी मला पुण्य पाठवा. नारद महर्षी खाली आले धर्मराजाकडे आणि धर्मराजाला सांगितलं, राजा तुझे वडील स्वर्गाच्या गेटवर आहेत आणि स्वर्गाच्या गेटवर याच्यामुळे आहेत की त्यांचं पुण्य संपलंय. त्यांच्यासाठी तुला पुण्य पाठवायचंय. पुण्य करण्याचं अनेक 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 साधने आहेत. काय अन्नदानाने पुण्य होते. पण सर्वात मोठं जे दान सांगितलेलं आहे पुण्य कमवण्यासाठी ते ज्ञानदान. काय ते हे ज्ञानदान आहे आणि ते ज्ञानदान आज आपल्याला या केंधळी गावामध्ये घडतंय. मग धर्मराजाने त्या दिवशीच नारदाला विचारलं, पुण्य कसं पाठवायचं? अन्नदान कर, ज्ञानदान कर, वस्त्रदान कर, गोदान कर, सुवर्णदान कर, भूमिदान कर. अनेक दानाचे प्रकार आहेत. तुला जे काय दान करता येईल ते दान कर राजा आणि तुझ्या वडिलाला पुण्य पाठव. धर्मराजाने त्या दिवशी ठरवलं आणि पुण्य संच चालू केला. हे बघा, पुण्य अनेक आहेत पण शुद्ध पुण्य काय आपल्याला ते पाहायचंय. मुद्दा लक्षात असू दे. पुण्य अनेक आहेत पण शुद्ध पुण्य काय ते पाहायचंय. धर्मराजाने काय त्या दिवशी भव्य दिव्य असा मंडप टाकला. आज आपल्या गावामध्ये तसा सुंदर अशी श्रीमद कथा चालू केली आणि कथा चालू केली. कीर्तन भजन अनेक अनेक, अन्नदान, वस्त्रदान, जे काही दानाचे प्रकार आहेत तेवढे चालू. राजा होता, काय कमी होती राजाकडं? भरपूर काही गोष्टी होत्या. लक्षात असू द्या, पुण्य कमी पडल्यानंतर पुण्य हे असं पाठवायचं. तुम्ही म्हणता महाराज काय बोलायला लागले तुम्ही? इथं केलेलं कुठं वर जात असतं होय?
तुम्हाला मोबाईलवर भरोसा आहे का नाही? तुम्हाला फोन पेवर भरोसा आहे का नाही? फोन पेवर एखाद्याचं लेकरू तिकडे दिल्लीला शिकायला असलं, ते म्हणलं मला आत्ताच्या आत्ता 50,000 पाठवा. आमच्या भाऊला लय अनुभव आहे. त्याचा मुलगा होता तिथं संभाजीनगरला, तिकडून फोन आला कीच पैसे टाकावं लागायचं त्याला. ते मला आल्यालाच म्हणले फीस भरली का नाही. मी म्हणलं लगेच भरून टाकली. आपला फोन पेवर विश्वास आहे आणि देवावर विश्वास नाही का? मग इथं केलेलं जात असेल का नाही? जाते. मग पंडूराजाला पुण्य पाठवलं. पण लक्षात असू द्या, स्वर्गात जाण्यात मजा नाही. काय? स्वर्गात काहीच मजा नाही. स्वर्गात भोग आहेत. मग ते इथं नाहीत का? इथं भोग आहेत, स्वर्गात भोग आहेत. स्वर्गात सगळंच आहे. काय? चिंतामणीच्या सडका आहेत, कामधेनूच्या खिल्लार आहेत. पुन्हा इथं जे प्यायला आहे ते पण तिथं भरपूर प्यायला आहे. पण अहो, स्वर्गामध्ये जे सुख आपल्याला पाहिजे ते सुख स्वर्गात नाही. म्हणून तर स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. आमचा जन्म या मृत्यू लोकीमध्ये व्हावा म्हणते ते महाराज. म्हणले ना, अहो पुण्य संपलं की पुन्हा माघारी यावं लागतंय. जव पुण्याची पावटी सरे, सवेच इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोकी. अहो राजा इंद्र, देवाधिदेव इंद्र, राजा इंद्रासारख्याला वापस यावं लागतं. तर मग आपण तिथं जाऊन काय करायचं? लक्षात असू द्या, पुण्य कमी पडलं तर याद्वारे पुण्य वाढल्या जाते. आणि लक्षात असू द्या, दाता तोच म्हणायचं की नारायणाला जो स्मरून घेतोय. आज आपल्याला या ठिकाणी सर्वजण एरवी आले असते का? पण आज आमचे यू पाटील, त्यांच्यामुळे आज सर्वजण एकत्र आलेत आणि थोडं का होईना पण हातावर हात मारून मुखाने भजन म्हणायले. दाता तोची एक दान नारायण. जो भगवंताचं भजन आपल्या मुखातून करून घेतो त्यालाच खरा दाता म्हणायचं. म्हणून एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. पुण्याचे प्रकार अनेक आहेत, पण शुद्ध पुण्य कोणतं सांगितलं? ज्याच्यात भगवंत आहे. जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, करायचं असेल तर ते एकदा भगवंताचं भजन करायचं. सगळ्यांनी हात वर करायचे. ज्याला ज्याला हात आहेत त्याने हात वर करायचे. कोणीच हात खाली ठेवायचे नाही. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. आणि बघा, असं एक टाळी वाजवायच्या, अशी एक एक विठोबा रखुमाई, 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 करा हात खाली. अरे केले वाटते सगळे. सांगायच्या आधीच हात खाली केले. आपण 2 मिनिटं हाताशी वर ठेवू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल शरणांगता देव राखे, एरा वाखे विघ्नाची. हे की नाही? जर आपल्या कुठलंही विघ्न आलं, भगवंताला शरण गेल्यानंतर शरणांगता देव राखत असतोय. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने
देवाचं भजन केलं तसं एकदा संतांचं भजन करा. सगळ्यांनी एकदा हात वर करा. झालं आपलं कीर्तन. आपला वेळ संपून तुमचे 10-20 मिनटं मी शिल्लक घेतले. सर्वांची एकदा हात जोडून माफी मागतो. आता मस्त एकदा संतांचं भजन करा. लक्षात असू द्या. आणि टाळी जर भजनात वाजवली ना, मला थोडं हस्तरेषाचा अभ्यास आहे. आता तुम्हाला सांगतो चालता चालता, ही जी भाग्यरेषा धनरेषा असते आपली, जर भजनात टाळी वाजवली तर ती धनरेषा अशी लंबी होती. एवढं धन येतंय माणसाला. आपण कीर्तनात तिकडं घर धनाने भरतंय. हो. मग घरी गेले की आपल्याला हे बघा ना, तुम्हाला खोटं वाटू देऊ नका. सुदामदेव किती गरीब होते. देवाच्या भेटीला गेले, भजन करीत आणि भजन करीत आले तर सुदामनगरी सोन्यात झाली. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मग भजनाची ताकद अशी आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी भजन करायचं. हातवर करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा 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 टाळी टाळी वाजवा. ज्ञानोबा हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हरी 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 हो. माऊली तुका म्हणे लीन व्हावे, कळे भावे वर्म हे. जर त्या भगवंताला लीन नाही झालो आणि जर त्या भगवंताचं, जर त्या साधू संतांचं नाही ऐकलं तर मला सांगा, नाथ महाराज काय म्हणले माहिती का? मग दुसरा येईन म्हणले. एकदा आवाज द्या त्याची मस्त, आणि एकदा सगळेजण मोकळ्या मनाने टाळी वाजवा असे मस्त. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, आपलं कीर्तन एकदा मोकळ्या मनाने सगळ्यांनी टाळी वाजवायची. हा. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली बोले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोले का पिंगळा महाद्वारी, बोले बोले का पिंगळा महाद्वारी. हा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, तुमचे वर्तमान खोटे. लटिकन बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटिकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा, अवघा 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 धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, दातवन घ्या का कोणी. अलीकडे 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 हे बघा, थोडासा लांब लांब हे कोणी ढकलायचं नाही.
मस्त मोकळ्या म्हणाले. हे तुम्ही तिकडेच बसा आता. दत्ताच दत्तवन घ्या ग कोणी कुंकू कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी दत्ताच दत्तवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी दत्ताच दत्तवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी आता खरं सांगा मी टाळी वाजवा म्हणल्यावर तुम्ही वाजविली हा. त्याच्यात बी काही जणांनी काय केलं माहितीये का, आता असंच करा घरी गेल्यावर उद्या जेवताना तोंड असंच बंद ठेवा. तिथं तर कस जमन घास मोडायच्या आधी तिथं नाही दम निघत तोंड वाचवायला. आणि इथं जीवाव येते काय काय नाही तर असं जे होतं तर असंच ठुलंय काढलंच नाही. आणि कीर्तन संपल्यावर ओरिजिनल असे भारी खव्याचे पेढे आणावं दिसल्या मला दिन आधी तुम्हाला खाला म्हणलं की लगेच आवडतंय आणि भजन म्हणलं की जीवाव येते. तुम्हाला खाण्यामधली भरपूर माहिती आहे. काय खाला काय असावा, ज्वारीची भाकर किंवा बाजऱ्याची कळण्याची भाकर दूध आणि तोंडी लावायला पा खाचं कसं कळत. भजन केलं पाहिजे आणि भजन प्रेमाने करायचं. प्रेमाविन भजन आहे की नाही. नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय किती पोथ्या वाचल्या आणि किती भजनाला याला तरी काही फायदा नाही त्याच्यात प्रेम नसन तर आहे की नाही. भावानी आणि प्रेमाने भजन जर केलं तर ते देवाला आवडत असते आणि देवाला जे आवडते का ते भजनच आवडत असते. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस आहे की नाही. कसं आहे आपल्याला आता उशीर झालाच बघा जरा पोरायला म्हणलं आधी जरा सुरू करा लवकर होत असते. आणि काय तुम्ही काय करणार आहे की नाही तुम्हाला ऐकीनच मिळवलं तुम्ही म्हणता उद्या पोहतो आकार तसं काय नाही होय. पण तसं काय नाही. झालेली सेवा श्री गुरुवरे नथुराम बाबांच्या चरणावर समर्पित करतो. नामनिष्ठ सेवाधारी पोळ बाबांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. ग्रामदैवत हनुमंतरायच्या चरणावर सेवा समर्पित करतो. शिव महापुराण कथा आहे भगवान भोलेनाथाच्या चरणावर सेवा समर्पित करतो. काही जर एखादा शब्द वेडा वाकडा चुकीचा गेला असेल तर तुम्ही सर्वजण माझ्यावर लेकरासारखं प्रेम करता. आईवडिलाचं अंतकरण करून मला तुम्ही माफ करताल एवढी तुमच्या कोणी इच्छा मागतो एवढी अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जे बरोबर असन जे योग्य बोललो असन ते श्री गुरुचं आहे आणि जे चुकीचं उद्धटपणेचं असन ते माझ्या बुद्धीचं दोष. जे काय जेवढं चुकीचं असन तेवढं माझ्या तुम्ही काय करा वटीत टाकून द्या टाकून सगळे. काय नाही मी जातो गावाच्या बाहेर झटकितो आणि नीट घरी जातो आणि ते संग तरी नेऊन काय करू ग आहे की नाही. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आशीर्वाद रूपी माझ्या कीर्तन सर्वांसाठी बसलात. तुम्हा सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.